भरत सूर्यवंशी ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले. पहिलं षटक घेऊन राहुल. उपांत्यपूर्व फेरीचा सामना. पहिला चेंडू संतोष सूर्यवंशी यांनी हातामध्ये मारलाय. सनी कंग यांच्या हातामध्ये आणि त्यानंतर जल्लोष पहा, आनंद, उत्साह प्रचंड मोठी विकेट पहिल्या चेंडूवर मिळवली आहे. संतोष सूर्यवंशी गोल्डन डकचा शिकार. नवीन फलंदाज केपी. मॅचला मजा येईल. बक्षीस पात्र फेरीमध्ये कोण होईल दाखल. केपी पहिल्या चेंडू ड्राईव्ह केलाय. कव्हर्स आहे तैनात. अंडरहॅम थ्रो गोलंदाजीच्या दिशेने करत असताना धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू. पहिल्या दोन चेंडूवर ज्या प्रकारे राहुल यांनी आपला गोलंदाजीचं कौशल्य दाखवले, हा सामना खूप महत्वाचा आहे. कोण होईल बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल. उपांत्यपूर्व फेरी. स्लोवर हाताळण्याचा प्रयत्न. जमीन लगत फटका केला आहे. सनी कंक आहेत वेगाने येथील मिडविकेटवरून. 2 धावेचा प्रयत्न चालू होता. केपी सांगतात की धाव म्हणून, पण भरत सूर्यवंशी यांनी दिलाय नकार. चांगलं कॉलिंग. इथून तुम्हाला अतिरिक्त धोका पत्करणं कदाचित महाग ठरू शकतं हे सांगत असताना भरत, कारण संतोष सूर्यवंशी पहिल्या चेंडूवर बाद झालेत. या संघाची रन मशीन. हा भीमर असेल. हुक केलाय. फाईन लेगला. धावा किती आहे ते पाहायचंय. यस, 1 धाव. नो +1, 2 धावा. भरत सूर्यवंशी यांना आता संधी असेल. फ्री हिटचा चेंडू. आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळेला 9 चेंडू येतो फ्री हिट घेऊन येतो. आमचा कॅमेरामॅन बारक्या छोट्या मात्रे 81-82 आणि नवीन अगदी आमचे पाटण तालुका क्रिकेटशी आता जोडलेले 81-82 या यादीमध्ये अजून एक नाव मंथन. आपलं देखील स्वागत आहे मंथन भोईर. आणि खोनी गावामध्ये कॅमेरामॅनची खाण आहे खूप. ज्या प्रकारे खोनी म्हटलं की कुणाल शेठ म्हात्रे, अक्षय शेठ म्हात्रे या बंधूंची जोडी. फ्रीटच्या चेंडूवर बिग हिट. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. सनी कंक यांचा प्रयत्न चांगला, परंतु प्रयत्न पडतील कमी आणि 6 धावांची मिळेल. फलंदाज भरत सूर्यवंशी यांना हमी. षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावर 9. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. फ्रीटच्या चेंडूवर अशा प्रकारे चुकी करू शकत नाही तुम्ही. सनी कंक यांचा चांगला प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आता खोनी गावामध्ये कदाचित जर आम्ही आलो तर शाळेमध्ये जाऊ, कारण त्या शाळेमध्ये नक्की एक कॅमेरामॅन कसे तयार होतात हे शिकवलं जातं का हे बघायचं आहे. लाईव्ह यूट्यूब वाहिनी. चांगला ड्राईव्ह केला आहे. बॅकवर्ड पॉईंट. क्षेत्र खाली आहे. पॉईंटचं क्षेत्ररक्षक मागे धावेल. त्याला धावायला लागेल फक्त आता चेंडू बाहेर आणण्यासाठी. क्लासिकल कलात्मक फटका भरत सूर्यवंशी यांच्या वाटमधून. चौकार. हा पहा रिप्ले. बॉक्स क्रिकेटची आठवण आली. चांगला ऑफ ड्राईव्ह. पॉईंटचा क्षेत्ररक्षक अगदी फक्त मागे धावतोय त्याला चेंडू आणण्यासाठी तो देखील. टीमची धावसंख्या धावफलकावर 13. 1 to go. मोठा फटका. लॉंगॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. अण्णा कंक आहेत लॉंगॉनला. विकेटचं पतन. येस, आता पंचाची शहानिशा करत असताना अगदी वेळ घेतला जातोय. येस, कारण पाय लागलाय का हे पाहायचंय.
आणि या फलंदाज बाद खूप आतमध्ये आहेत. आणि अण्णा कंक त्यांच्यासारखे ज्यावेळेला एखादा खेळाडू सांगतो ना त्यावेळेला कॅमेरामॅन आणि प्रेक्षक देखील सांगतात अण्णा कंक बोलले म्हणजे फलंदाज बाद असेल. येस, फलंदाज बाद आहेत. चला नवीन बॅटर, नवीन फलंदाज फास्ट या. आणि ही खासियत आहे आमचा कॅमेरामॅन छोट्या म्हात्रे, नाद करती का. आणि दोन्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता चेंडू हवेमध्ये होता, पायांचं अगदी संतुलन, शरीराचं चांगला बॅलन्स. आणि पहिल्याच षटकामध्ये राहुल यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे खूप महत्त्वाची बाब. आज सनी कंक पहिल्या 2 मॅचमध्ये ज्या प्रकारे खेळ केला 13 फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आजचं सनी कंक यांचं चांगले राहिले. कदाचित सकाळी मैदानात आलेले जे शांत होते ना ते यासाठी होते, कोणाशीच काय बोलली नाही सनी कंक आज. वेलकम टीम वडसाई देवी मालधन, आपलं स्वागत आहे. अण्णा कंक पहिला चेंडू आपटी बार हुक करण्याचा प्रयत्न, एक धाव मिळते लेग बाय स्वरूपात घोषांकी क्षेत्रामध्ये. वेलकम सुनील सर. आज ते देखील इन ॲक्शन असतील. आई वडसाई देवी मालधन त्यांच्या विरोधात जय हनुमान जानोडेवाडी या टीमचं देखील स्वागत करूया. नेक्स्ट मॅच टॉस आहे आपला, सज्ज राहा. अपरकट, वीरेंद्र सहवाग यांची आठवण आली. आता हा चेंडू नारळाच्या झाडातून शोधून आणावा लागेल, कदाचित हा भेटणार पण नाही. आज सकाळपासून रवी भाऊ 4 बॉक्स संपलेत, एकही जुना चेंडू आला नाही आहे. तालुका पहा किती श्रीमंत झाला आपला. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीचं हे अभूतपूर्व आयोजन. पूर्वीच्या काळी एक चेंडू दिवसभर सामने खेळायचे एका चेंडूवर, तो चेंडू जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत सामने. आता एका मॅचला कमीत कमी 4-5 बॉल. येस पंच. येस, आम्ही या सातत्याने सकाळी देखील सांगितलं की ज्या वेळेला सामना चालू असेल ना खेळाडूंनी प्लीज बाईक मैदानामध्ये आणू नका, षटक संपल्यानंतर आणा, अन्यथा बाहेर लावा प्लीज, विनंती आहे सर्वांना. हाफ ट्रॅकर चेंडूवर शॉटम जॅक केलाय, कॅच इज द कॉल, डीपला मिड विकेट आहे. रविराज एकदा पूर्ण केलेला जोडीचा प्रयत्न चालू आहे, 2 धावा मिळतील सहजरित्या. रविराज होते डीप मिड विकेटला, धावा रोखले होऊ शकले नाही, त्या देखील 2. मजा येईल या मॅचला, कारण बक्षीस पात्र फेरीचा सामना आहे. टॉप 6 मध्ये कोण होईल दाखल, आजच्या दिवसातून पहिला संघ. यॉर्करचा प्रयत्न शफल जास्त झाले होते, पंचांकडे नजर आहे. व्हाईट बॉल. टीम मराठा वॉरियर्स झोळेवाडी हा संघ सातत्याने 2 सामने जिंकतो. तिसऱ्या फेरीचं त्यांना गणित सोडवावं लागेल, कारण या वर्षीचा विचार केला तर या संघाचा खेळ चांगला राहिला आहे, पण तिसरा सामना जिंकण्यामध्ये कमी पडते ही टीम. हाफ ट्रॅकर चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, एक धाव वेगवान आणि जलद गती गोलंदाज आहेत अण्णा कंक, एक धाव मिळते. टीमची धाव संख्या 19. 19ला 2, 2 to go. केपी आणि त्यांच्या साथीला आहेत गणेश सूर्यवंशी. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, कॅप्टन केपी यांचा, एक धाव मिळेल लेग बाईज मध्ये, ते देखील घोषांकी स्वरूपात. मी कौतुक करेन टीम अचानक 11 बनपुरी या संघाचं, कारण आज सातत्याने संघ पाटण तालुका क्रिकेटशी जोडलाय, परंतु या वर्षी त्यांना संधी पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये निर्माण झाली. 20ला 2, 1 to go. बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होण्याची फक्त एक सामना जिंकायचा आहे. 1 to go. 20 धावा. खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला यॉर्करचा फटका, सनी कंक आहेत लॉंगॉनला, एक धाव मिळेल आणि एका धावीवर समाधान मानावं लागेल. केपी स्वतःने ठेवतील स्ट्राईक. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 21ला 2. टीम शिवगर्जना मिरासवाडी. वडसाई देवी मालधन, जय हनुमान जानोडेवाडी, चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. बनपुरी 11, केकतवाडी, मायादेवी कुसरुण ब, छत्रपती महाराज स्पोर्ट्स, कल्पतरू साळकेवाडी, श्री 11 काळगाव हे संघ असतील आज
दुपारच्या सत्रामध्ये इन ॲक्शन. चला थोडंसं स्पीडअप करा, विनंती आहे आपल्याला टीम. वैभव आलेत अंतिम षटक घेऊन. समोर के पी. येस, सगळ्या टीमला आम्ही विनंती करू मित्रांनो, खेळाडूंनी जास्तीत जास्त पाणी प्या. पाणी जर पिताना बसून प्या आणि शक्य असल्यास पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल टाका, ग्लुकॉन डी टाका. त्याने तुमच्या शरीराला खूप फायदा होतो मित्रांनो. कारण जर आपण 3000 रुपये एंट्री फी भरू शकतो रवी, तर 25 रुपयाचा इलेक्ट्रॉल नक्की घेऊ शकतो. ते खूप महत्त्वाचं आहे तुमच्या शरीरासाठी. कारण पाटण तालुका क्रिकेटची शिस्त, पाटण तालुका क्रिकेटचं आयोजन, चॅम्पियन ट्रॉफी पाहतोय आपण तालुक्याची, आपली चॅम्पियन ट्रॉफी, आपला पाटण तालुका. स्लॉगवरचं षटक 21ला 2. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केपी यांचा. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे वर्तुळाच्या आतमध्ये. धाव मिळेल ती मात्र 1. या डावखुरी आताच्या गोलंदाजांनी मात्र टीम अचानक 11 बनपुरीसाठी चांगली गोलंदाजी केली आज. वैभव पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. गणेश सूर्यवंशी स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू लॉंगॉन सीमा पार. छोट्या म्हात्रे कॅमेरामॅनच्या भेटीला फेकून दिला चेंडूला. 6 धावा षटकार. 28. गणेश सूर्यवंशी या वर्षीच्या सीझनमध्ये चर्चेमध्ये आलेलं नाव. शफल होऊन मोठा फटका खेळलाय जरूर. लॉंगॉनला आहे सनी कंग. एक टप्पा चेंडू पकडतील. 2 धावेचा प्रयत्न इथे देखील चालू आहे. 2 धावा मिळतील. आता हे पाहायचंय का, येस पाय लागलाय का, थांबा, लेट सी. 1 शॉट तर आहेच, म्हणजे 1च धाव आता मिळेल. थांबा पंच 2 मिनिटं. 1 शॉट आहे, परंतु सनी कंग यांचा पाय लागलाय का हे पाहायचंय. कारण ज्या वेळेला सीमारेषेवर, कारण 12वा खेळाडू आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्याचं लक्ष 33. आणि पाटण तालुका क्रिकेटमध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पाटण तालुका क्रिकेट का आज उच्च स्तरावर गेलंय, कारण कोणत्याही संघावर अन्याय होत नाही इथे. रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न. चेंडू हातातून निसटला. व्हाईट बॉल. 1 धाव. 34. कारण जर तुमच्याकडे 2 कॅमेरा आहेत आणि तंत्रज्ञान आहे तर त्याचा वापर केला जातो. स्टॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. सनी कंग पहिल्यांदा हळू गेले, त्यानंतर वेगाने गेले. कॅच ड्रॉप. 2 धावेचा प्रयत्न चालू आहे. चेंडू हातातून निसटलाय. 2 धावा देखील खर्च केल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न इथे चालू असताना 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. 2 धावा टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 36. सिक्स रन्स ऑन बोर्ड. पंच येस, 1च धावा आहे आता. हे खूप महत्वाचं असतं यासाठी. या बाबी आपण सातत्याने पडताळत असतो. 35. रोहित सूर्यवंशी आलेत. 1 to go. शेवटचा चेंडू खेळतील ते. अरे मग तेच तर सांगतोय सर, तेच तर बोलतोय मी. दुसरीला आऊट झाला, मग तेच तर सांगतोय, तुम्ही एक बोलताय यार. 1-2 आम्ही अपडेट केलं तरी तुम्ही काय म्हणणार नाही. 36 धावा. अरे अशा काय भाई, काय ठीक आहे, तुमचं लक्ष नसतं. शॉर्ट जॅक डिपला आहे. स्क्वेअर लेग एकदा पूर्ण केले. दोन्हीचा प्रयत्न इथे होऊ शकतो. शेवटचा चेंडू आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतील धावबाद. अण्णा कंक वेगाने आले अंडरआर्म थ्रो घेत असताना, अगदी ज्या प्रकारे आपण पाहिलं. आणि खास उपउपांत्यपूर्व फेरीचा आपण सामना पाहतोय. टीमची धावसंख्या 37. 38 धावांचं लक्ष असेल टॉप 6 मध्ये जाण्यासाठी. अचानक 11 बनपुरी 36 रन्स टू विन
चला नाणेफेक करूया. वडजाई देवी मालदन 38 रन्स टू विन. चला टीम या वडजाई देवी मालदन जय हनुमान जानवडेवाडी. 38 धावांचं लक्ष आहे. चला टीम शिवगर्जना मिरसवाडी टीम चला फिल्डिंग लावा. रवी बोरगे यांच्या शुभ हस्ते आपण या सचिन दादा सचिन असवले या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. सचिन असवले म्हणजे मराठा वॉरियर्स सोयरवाडी संघाचे महत्त्वाचे खेळाडू. 38 धावांचं लक्ष विजयासाठी अचानक केले. बनपुरी मिरासवाडी चला फिल्डिंग लावा. केपी चला प्लीज. वेलकम सचिन दादा असवले. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिलं पर्व बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ती प्रीमियर लीग गाजवली होती या खेळाडूने. आणि या पाटण तालुका क्रिकेटमधील एक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील मोठं नाव. एका बाजूला ही वडसाई देवी मालदान दुसऱ्या बाजूला जानवडेवाडी. छापा काढा तुम्हाला कॉल करायचा आहे. येस हेड कॉल केला आहे जय हनुमान जानवडेवाडी. इट इज अ 10. थँक्यू सो मच. येस महत्त्वाचा टॉस जिंकलाय. दुपारचं सत्र आहे. निर्णय काय असेल? पहिलं क्षेत्ररक्षण करून आम्ही. आता शनिवारचा दिवस संपूर्ण टीम आहे. नाही फक्त 6 लोक आहेत. क्षेत्ररक्षक कमी आहेत परंतु ज्या प्रकारे तुम्ही स्माईलने सांगतायत हसून सांगतायत खूप महत्त्वाची बाब असते. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील टीम उत्सुक असते आणि तुम्ही देखील सज्जात 6 जणांमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न कराल. नक्कीच नक्कीच शेवटी खेळ आहे. खेळासारखे खेळेन आम्ही. येस टॉस जिंकला आई वडसाई देवी मालदन. त्यांनी घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय. संदीप दादा यांनी सांगितलं की जरूर 6 खेळाडू आहेत परंतु हे ग्रामीण क्रिकेट आहे मित्रांनो गावाच्या नावासाठी खेळ आणि त्यांना देखील खेळण्याची प्रेरणा नक्कीच गावाचं नाव देत असतं. टीम जानवडेवाडी आपल्याला बॅटिंग करायची. आपण सज्ज राहा. अडतीस धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. सनी कंक आणि त्यांच्या साथीला अण्णा कंक. पहिलं षटक घेऊन रोहित सूर्यवंशी. या दुसऱ्या डावाला होते सुरुवात. उपउपांत्यपूर्व फेरीचा थरार. 38 धावांचं लक्ष. प्लेज द कॉल. पहिला चेंडू. येस चला मॅच चालू करा. 1:17 अवधी झालाय. या अचानक बनपुरी सगळी टीम या बसा इथे. 12व्या खेळाडूचं स्वागत आहे. आतिश भाऊ आयुष आपलं देखील स्वागत आहे. चष्मा भारी आहे तुझा आयुषचा. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिले. 1 धाव मात्र मिळेल अण्णा कंक यांना. धावांचा श्री गणेश झालाय. टीम अचानक 11 बनपुरी. ही मॅच ज्या प्रकारे रंगतदार होणार आहे या शंका नाही. कारण टॉप 6 मध्ये प्रत्येकाला दाखल होण्याची संधी नसते.
परंतु इथे संधी निर्माण झाली. बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न, पंचांकडे नजर आहे. व्हाईट बॉल आपटलाय चेंडू आणि वन पडदी ओव्हरचा देखील इशारा केला. एका षटकातला तुम्ही उसळता चेंडू हाताळला हे सांगत असताना पंच. वन पडदी ओव्हर. अण्णा कंग खूप महत्वाचे खेळाडू होते या संघाचे. दुसऱ्या बाजूला सनी कंग. पहिल्या 2 सामन्यामध्ये खेळ त्यांचा दर्जेदार राहिलाय. लोअर फुल टॉसवर बॉटम हँडचा चांगला वापर. चेंडू करतोय मिड विकेटच्या डोक्यावरून हवाई सफर. अण्णा नेताजी कंग यांच्या बॅटमधून 6 धावा. षटकार आणि या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 8 धावा. स्कोररच्या भूमिकेमध्ये रवी बोरगे आहेत. रवी बोरगे म्हणजे पाटण तालुका क्रिकेटचा हार्दिक पांड्या. पहिल्या डावामध्ये मिरजवाडीचे फलंदाज बॅटिंग चांगले करत होते, ते बोलत चांगली बॅटिंग. आता अण्णा चांगली बॅटिंग. वेलकम चेतन दादा, आपलं स्वागत आहे. सनपूरचे सगळे खेळाडू पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. चला प्लीज मॅच चालू करा. सनी कंग पहिलं षटक आहे, किती घासणार अजून बॉलला. सनी कंग भारी एक हसरं व्यक्तिमत्व आहे. सनी कंग म्हणजे मॅच कितीही टेन्शनमध्ये असू द्या, संघाला नेहमी हसत ठेवणारा खेळाडू. ड्राईव्ह केलाय अण्णा कंग. क्रिकेटचा क्लास, कलात्मक, दर्जेदार आणि क्रिकेटचा पुस्तकी फटका. धावा मिळतील 4. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी अण्णा कंग यांच्या बॅटमधून चौकार. टीमची धावसंख्या 12. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. खास पुणे ते नवी मुंबईचा हा प्रवास हा खेळाडू दुचाकीवर पार करत असतो आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या गावाच्या संघासाठी. 3 चेंडू अखेर 12 धावा. 38चा पाठलाग करते टीम. अचानक बनपुरी. 4था चेंडू. हा देखील इनफिल्डच्या वरून क्लिअर करत असताना एक टप्पा घेत चेंडू एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, खणखणीत. अण्णा कंग ब्रँडेड. 4 धावा. चौकार. माईक थोडे लांब ठेवा. कंग पहिल्या 2 सामन्यामध्ये अपयशी ठरले होते, परंतु पहा मोठा प्लेअर का मोठा असतो, तो महत्वाच्या सामन्यामध्ये खेळ चांगला करतो. कारण त्यांना माहित आहे आता फक्त एक सामना चांगला खेळला, एक करंडक, पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी जिंकू शकतो आपण. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चांगला कटरचा वापर हे सांगत असताना अण्णा कंग. चेंडू चांगला कट झाला. पाच चेंडू अखेर टीमची धावा संख्या 16 धावा. 1 to go. हा देखील चांगला स्क्वेअर कट. अण्णा कंग यांचा हा क्लास आहे, अण्णा कंग यांचा दर्जा आहे. आणि अण्णा कंग का मला या संघाचा महत्वाचा खेळाडू, मी माझ्या तालुक्याचा का आयकॉन आहे, त्याचा खेळ पहा. पहिल्या षटकामध्ये धावा ठोकल्या तब्बल 20. अण्णा कंग नाबाद 19. चांगला स्क्वेअर कट. बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केले आणि त्यानंतर पहा पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी. 12 चेंडू 18 धावांची गरज. डगआउट मधून आवाज येतोय, कॅल्क्युलेशन करा, दोघांनाच खेळायचंय. परंतु दुसऱ्या बाजूला शिवगर्जना मिरासवाडीला विकेट हवी आहे. मिरासवाडीचा ईशान, उंचपुरे वेगवान गोलंदाज गणेश सूर्यवंशी आलेत षटक क्रमांक 2 साठी. खूप महत्वाचं षटक घेऊन. दुसऱ्या बाजूला पहिल्या 2 सामन्यामध्ये ज्या खेळाडूने एखादी सामने जिंकून दिले, 5च्या मॅचमध्ये 1-2 चेंडू 7 पाहिजे होते, षटकार ठोकला सनी कंग यांनी. का मला बनपुरीचा गब्बर म्हटलं जातं आणि मैदान त्यांना खूप आवडतं. चांगला कटर, वेग आणि चेंडू आतमध्ये आला. कदाचित सनी कंग यांना चेंडू सोडायचा होता, परंतु गणेश सूर्यवंशी ज्या प्रकारे आपल्या उंचीचा वापर करतात, 6 फूट उंची त्यांची आणि चेंडू अजून वरून येतो, त्यामुळे या चेंडूचा अंदाज घेणं थोडंसं कठीण. चांगला रनअप आहे, लॉंग रनअप गणेश सूर्यवंशी. पूल केलाय
डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. विकेटची संधी. अगदी चेंडू आतमध्ये ढकलला. एक धाव मिळाली. तपासला जाईल, वेळ घेतला जाईल. येस, पंचांनी मागणी केली परंतु प्रयत्न चांगला केला संतोष सूर्यवंशी यांनी. तर हे पाहिजे. आता आमचा कॅमेरामॅन छोट्याचं काम पहा, तुम्हाला पाहायला मिळेल काय दर्जा आहे once again reply कॅमेरावर. उभा तर पट्टीवर येस, इट्स अ बिग हिट. सनी कंक ब्रँडेड 6 धावा षटकार. हा पहा, तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता. पहिल्या डावामध्ये देखील सनी कंक यांचा पाय लागला होता, त्यावेळेला 4 आले होते. इथे सनी कंक यांच्या चेंडूचा पाय फिल्डरचा लागला, तिथे त्यांना 6 मिळाले, वसूल झाला. आणि हा पहा रिप्ले. हे काम आहे ओमसा एमटीसीचं. हा दर्जा आहे आमचा छोट्या मात्रेचा. 81-82. हाफ टॅकर चेंडूवर केलाय पूर. पॉवरफुल, सक्सेसफुल. सनी संजय कंक बनपुरीचा गब्बर सेट ऑन फायर. षटकार. या षटकाने टीमची धावसंख्या 32. आता फक्त 6 पाहिजेत. आयुष उठून गेला. बसा, अजून मॅच संपली नाहीये. आता कदाचित आयुष मैदानामध्ये आतमध्ये धावत जाण्याची तयारी करतोय. 6 धावांची गरज आहे. सनी कंक आणि त्यांच्या साथीला अण्णा कंक. काय टीम खेळली आहे ही. गाजवली चॅम्पियन ट्रॉफी या टीमने. हा देखील चेंडू फुलवलेंचा ऑन साइडला खेळला. डीपला मिड विकेट गॅप मध्ये फटका. केपी पासून दूर. सनी कंक विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना आपल्या टीमला धावांची गरज आहे आता अद्याप 2. हे क्रिकेट आहे मित्रांनो. हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हाला सर्वांना जोडून ठेवणारा खेळ. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी मध्ये टॉप 6 मध्ये दाखल होणारी आजच्या दिवसातील पहिली टीम, पहिला संघ ठरू शकतो. अचानक 11 बनपुरी. कमबॅक करावं लागेल गणेशला. 2 धावांची गरज आहे. हा देखील आपटलाय चेंडू. पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. बनपडती ओव्हरचा देखील इशारा दिलाय पंचांच्या माध्यमातून. एका धावेची गरज. सामना आता पूर्णपणे अचानक 11 बनपुरी. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये टॉप 6 मध्ये दाखल होण्यापासून 1 धाव दूर. संपूर्ण टीम मैदानामध्ये जाण्यासाठी सज्ज आहे. एका धावेची आवश्यकता असताना थांबा. सामना संपला नाहीये अजून. वेट अँड वॉच. विकेटचं पतन. सनी कंक झिलबाद. एका धावेची आवश्यकता आहे आणि 1 धाव करण्यासाठी नवीन फलंदाजाला जावं लागेल. हा पहा रिप्ले. सनी कंक कदाचित महेंद्रसिंग धोनी सरांचे खूप मोठे फॅन आहेत. एक मोठा फटका खेळून सामना संपवायचा होता. 1 धाव घेता आली असती रवी. वेळ देखील आपला वाचला असता. चला टीम वडजाईदेवी मालधन आपण फिल्डिंगसाठी सज्ज राहा. विनंती करेन मी संदीप पवार अँड टीम. एका धावेची गरज. न्यू बॅटर अमित सुर्वे तालुक्याचे दाजी. दाजींना तो मान दिला एका धाव करण्याचा. पहा डगआउट मधून सनी कंक आज मैदानात आल्या आल्या एका धावेची आवश्यकता असताना पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये टॉप 6 मध्ये दाखल होणारा संघ आजच्या दिवसातील ठरतोय. अचानक 11 बनपुरी या संघाने काय खेळ केलाय. सनी कंक, अण्णा कंक आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम आणि टीम एकत्ररित्या खेळली आहे. आणि पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी मध्ये या संघाने मात्र खेळ लाजवाब केला. हार्डलक बॅडलक टीम शिवगर्जना मिरासवाडी. चुका झाल्या जरूर. संतोष सूर्यवंशी 0वर बाद झाले आणि तिथून धावा झाल्याच नाही त्या टीमच्या. पहा रिपा तुमच्या स्क्रीनवरती ज्या संघ टॉप 6 मध्ये दाखल झालाय पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. आता आपल्या देवाच्या नाईकबाच्या नावाचं चांगलं बोलून हा संघ जल्लोष करेल. अचानक भयानक खेळ करणारा अचानक 11 बनपुरी. अभिनंदन. वेल प्लेड. चला वडजाईदेवी मालधन फिल्डिंग लावा. कॉमेंट्री बॉक्समध्ये आशिष सरांना ऐकूया. धन्यवाद.